इचलकरंजी महापालिकेत 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती। आता वेळेचं नियोजन करून प्रशासन गतिमान केलं जाईल। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी दिली। महापौरपदी धातुंडे आणि उपमहापौरपदी डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर आज दोघांनी महायुतीचे नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। इचलकरंजी महापालिकेचे नूतन महापौर उपमहापौर यांनी आज पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता। या निमित्त त्यांची महापालिकेतील दालनं सजवण्यात आली होती। महापौर धातुंडे यांनी पदभार स्वीकारताना आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, गटनेते विठ्ठल चोपडे, भगतराम छाबडा, आयुक्त पल्लवी पाटील, प्रकाश दत्वाडे उपस्थित होते। तर उपमहापौर डाळ्या यांनीही पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यावर महापौर धातुंडे यांनी 4 वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यानं नागरिकांची अनेक कामं खोळंबली आहेत। त्यामुळे प्रलंबित कामं मार्गी लावण्याबरोबरच सोयी सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील। शहरातील स्वच्छता आणि कचरा उठाव संदर्भात लवकरच आरोग्य विभागाची बैठक घेणार आहे। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी प्रसंगी कठोर पावलं उचलली जातील। शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि 1-2 दिवस आड पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। शहरातील प्रमुख रस्ता धूळमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। त्यानुसार 21 दिवस स्वतः सकाळी 7 ते 8 या वेळेत या उपक्रमात सहभागी होणार असून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी उपाययोजना करणं आणि लहान मोठे बगीचे विकसित करण्यावर भर देणार असल्याचं उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सांगितलं। महापालिकेच्या ई-बसमध्ये महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून 1.25 वर्षांचा कालावधी असला तरी 2.5 वर्षांची कामं पूर्ण करण्याच्या गतीनं कामं करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं।